अमरावतीतील बसपाच्या उमेदवार जागृती राजेश वानखेडे यांचे पती राजेश वानखेडे यांची मतदान केंद्रावर पोलिसांसोबत बाचाबाची। शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा येथील मतदान केंद्रावर घडला प्रकार। पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक निरीक्षक घटनास्थळी दाखल। भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी मतदानानिमित्तानं भिवंडी महापालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 9 मध्ये पर्यावरणपूरक मतदान केंद्राची उभारणी। नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा। मागील डीपीडीसी मध्ये कामांसाठी निधी न मिळाल्यानं खासदार अमर काळे यांच्याकडून पालकमंत्र्यांना प्रश्न। इतर जिल्ह्यातील खासदारांना डीपीडीसी मध्ये निधी मिळाला, मात्र वर्ध्यात अपवाद का, असा सवाल उपस्थित। पुढील डीपीडीसी मध्ये निधी देण्याचं पालकमंत्र्यांचं आश्वासन। महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानंतर मनसेची आक्रमक भूमिका। मनसे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयानं फेटाळली। आता भाजपकडून आक्रमक पवित्रा। भाजपचे दीपेश म्हात्रे यांची अविनाश जाधव यांच्यावर टीका। केवळ बातम्यांमध्ये राहण्यासाठी जाधव पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा म्हात्रेंचा आरोप। चांदवड मनमाड रोडवर सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या टाटा ट्रकचा भीषण अपघात। ट्रक पलटी झाल्यानं मध्य प्रदेशातील मजूर कुटुंबातील आईसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, तर 4 जण गंभीर जखमी। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर दगडफेक। या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं। दगडफेकीत मनोज मोरे यांच्या घराबाहेर खुर्च्यांचं नुकसान। भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विशाल शिंदे यांनी हा हल्ला केल्याचा मनोज मोरे यांचा आरोप। फळबागेसाठी शासनाकडून मिळणारं अनुदान रखडल्याच्या तक्रारीनंतर शेतकऱ्याला मारहाण। मंगळूरपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्याकडून शिवीगाळ करत बुटानं मारहाण। त्या अधिकाऱ्याला निलंबित करावं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांची मागणी। येवला शहरातील पारेगाव रोड भागातील सद्गुरू लॉन्सच्या पाठीमागील शेत जमिनीमध्ये मृत काळवीट, बिबट्याच्या अथवा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात हे मृत झाल्याचा संशय व्यक्त। कोल्हापूरच्या कागल तालुक्यात आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाकडून 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार। पीडितेच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत ठार मारण्याची धमकी देत 2 वेळा अत्याचार। या प्रकरणी तक्रार दाखल। मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याला अटक। उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडून या प्रकरणीचा अधिक तपास सुरू। कराड शहरातील गोळेश्वर येथील 30 वर्षीय श्रुती झुमरे यांचा कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न। सावळ्या ग्रुपच्या धाडसी युवकांनी नदीत उडी मारत महिलेला दिलं जीवनदान। महिलेला तात्काळ कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल। डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांमुळे तिची प्रकृती स्थिर। महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास सुरू। शहरातील साठे चौकातील खोब्रागडे नगर 2 येथील महापालिकेच्या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुलाचं बांधकाम सुरू। या बांधकामाला परिसरातील नागरिकांचा विरोध, तरीही प्रशासनाकडून दडपशाही करत संकुलाचं बांधकाम सुरूच। खोदकामादरम्यान घरांना तीव्र हादरे बसल्यानं 5 ते 6 घरं ढासळली। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। कल्याण पूर्वेतील सेंट लुईस शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदानाची घटना। रमेश पवार या मतदाराला मतदान करता आलं नाही। रमेश पवार यांच्या नावानं आधीच कोणीतरी मतदान करून गेलं। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पेरणीनंतर शेती मशागतीची कामं पूर्ण करून पिकांवर औषधी फवारणीच्या कामांना वेग। सध्या शेतकरी शेतातील औषधी फवारणीच्या कामात व्यस्त। पिकांना योग्य दर आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनानं विशेष लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त। वरणगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सुनील काळे भरघोस मतांनी विजयी। उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अरुणाबाई इंगळे यांची बिनविरोध निवड। चोपडा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत सुमारे 150 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा। शहरात भीतीचं वातावरण। भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत। चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांचं आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची दिल्लीहून आलेल्या भाजपच्या मिश्रा नावाच्या एका व्यक्तीनं भेट घेतल्याचा आरोप। वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांचा आरोप। शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन मुंबई महापौराबाबत चर्चा करत असल्याचा संशय व्यक्त।
जालन्यात आज मतदान सुरू असतानाच भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष रिपाईचे नेते एकत्र बसून चर्चा करताना दिसल्यानं खळबळ. रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे तसंच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भास्कर अंबेकर एकत्र बसून गप्पांचा फड रंगवताना दिसले. मतदानादरम्यान महायुतीचे स्थानिक वरिष्ठ नेते एकत्र आल्यानं खळबळ. घणसोली येथील राजीव गांधी कॉलेजमधील मतदान केंद्रावर विकलांग मतदारांची गैरसोय. मतदान केंद्रात आत जाण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध नसल्यानं अपंग मतदारांना खुर्चीत बसवून उचलून नेले. पनवेलमध्ये मनसे आणि पोलिसात वाद. बोगस मतदान होत असल्याचा मनसेचा आरोप. अनेक ठिकाणी बोगस मतदान, बोटाला शाई न लावणं, दुबार मतदानाचे प्रकार. निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रिया बंद करावी आणि हुकुमशाही सुरू करावी. मनसेचे योगेश चिले यांचा घणाघात. भिवंडी महापालिका प्रभाग क्रमांक 1 इथं भाजप आमदार महेश चौगुले आणि कोणार्क आघाडीचे उमेदवार माजी महापौर विलास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. महेश चौगुले यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांच्या समर्थकांना मारहाण. या बातमीसोबतच झटपट बातम्यांच्या आढावामध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.